बंटी दादा यांच्या हस्ते या ठिकाणी स्वागत, बंटी दादांचं स्वागत वैभव दादा यांच्या हस्ते झालेलं आहे। खूप खूप सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। खऱ्या अर्थाने आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य शिवाजी गोटू जगताप यांचा सत्कार धनाजी चौरे यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो। पुढचे सत्कारार्थी आहेत सन्मान्य मधुकर दादा चौधरी, लोकनियुक्त सरपंच बिंके तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक यांचा सत्कार वैभव दादांनी करावा असं मी या ठिकाणी विनंती करतो। सन्मान्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे खूप खूप धन्यवाद। पुढचे सत्कार मूर्ती आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्मान्य माजी उपसभापती बोरशेदादा यांचा सत्कार या ठिकाणी वैभव दादांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो। सन्मान्य या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले हर्षलभाऊ सोनवणे यांचा सत्कार वैभव दादांनी करावा असं मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो। हर्षलभाऊंना विनंती आहे आपण आमचा बाळासाहेब बांबरे दादा यांचा सत्कार या ठिकाणी वैभव दादांनी श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन करायचा आहे असं मी त्यांना विनंती करतो। सन्मान्य या गावच्या सरपंच रेखाताई या ठिकाणी उपस्थित आहेत, परंतु मी रेखाताईंना विनंती करेन की या कार्यक्रमासाठी ज्यांनी आपल्याला जागा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यांचं सहयोग आहे अशा गंगेबाई आणि पुष्पगुच्छ देऊन आणि रोख 1001 रुपये देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार या ठिकाणी होत आहे। अतिशय आनंद होत आहे। दरवर्षी आपल्या या कार्यक्रमासाठी त्यांचं विशेष आपल्याला योगदान आहे आणि म्हणून या ठिकाणी चांगले असे स्पर्धा आपल्याला आयोजन करण्यासाठी हा व्यासपीठ हे मैदान या ठिकाणी उपलब्ध होत असते। त्यांचं संपूर्ण परिवाराचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे। महेश भाऊ चौरे यांचंही स्वागत वैभव दादांनी करावं असं मी विनंती करतो। महेश दादा चल। सोमनाथ कैलासवासी सोमनाथ दादा चौरे यांची प्रेरणा आणि त्यांचे मुलं त्यांचे पत्नी या ठिकाणी खरोखरच हा परिवार या संपूर्ण गावासाठी काळू सोमनाथ चौरे यांनाही विनंती आहे त्यांनी आमचा छोटेखानी सत्कार या ठिकाणी स्वीकारायचा आहे। खऱ्या अर्थाने खूप खूप धन्यवाद। आजच्या कार्यक्रमाच्या यांचा सत्कार या कुस्तीसाठी सोनूदादा पवार बिलाडकर यांनी सुद्धा 501 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी दिलेले आहे। धन्यवाद दादा। या ठिकाणी सन्मान्य गणपत दादांचं स्वागत या ठिकाणी वैभव दादा करत आहेत। तसेच आपले तिसरे पंच या ठिकाणी उपलब्ध आहेत शत्रुदादा पवार नामाधिकार यांचाही सत्कार वैभव दादांनी करायचा आहे। त्या मी विनंती करेल की त्यांचा सत्कार या ठिकाणी त्यांनी स्वीकारायचा आहे आणि पंचांना विनंती राहील आपण ताबडतोब मैदानाकडे जायचंय। बाळू काका या ठिकाणी बर्डे दादा विनंती आहे डफवाले दादांचं स्वागत या ठिकाणी आम्ही करतो आहोत। दोघांनी यायचं आहे। चला दादा काकांना विनंती आहे तुम्ही पंचांसाठी डायरेक्ट मैदानात जायचं आहे। कुस्तीपटूंचा या ठिकाणी शुभारंभ करणार आहोत। डफवाले दादा या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत त्यांचं स्वागत आपण करत आहोत। या ठिकाणी महेंद्र चौरे सिद्धेश्वर वेल्डिंग वर्कशॉप यांचा सत्कार या ठिकाणी वैभव दादांनी करावं। मी महेंद्र चौरे यांना विनंती करेल त्यांनी आमचं छोटेखानी सत्कार या ठिकाणी स्वीकारायचा आहे। महेंद्र चौरे खूप खूप धन्यवाद। सन्माननीय लाला मोतीराम पवार तंटामुक्तीचे अध्यक्ष यांचा सत्कार वैभव दादांनी करायचा आहे। दोघांना दोन्ही लाला मोतीराम पवार तंटामुक्त समितीचे अध्यक्ष यांचा सत्कार या ठिकाणी वैभव दादा करत आहेत। दीपक दादा जाधव उपसरपंच अलियाबाद यांचा सत्कार वैभव दादांनी करायचा आहे। ताबडतोब आपण सत्काराचा कार्यक्रम डफवाले दादांना विनंती राहील की आपण ताबडतोब मैदानात जायचं आहे आणि मैदान या ठिकाणी फुलवून टाकायचं आहे आपल्या मधुर आवाजाने आणि कुस्तीपटूंमधनं या ठिकाणी पंचांना विनंती आहे आपण मैदानात जायचं आहे। डफवाले दादांना विनंती आहे मैदानात जाऊन आपण शुभारंभ करायचा आहे। आमचे मनोहर
दादा पवार उर्फ नंदूभाऊ पवार हरित कृषी क्रांती सेवा यांना विनंती आहे त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे। महेंद्र चौरे यांचा सत्कार वैभव दादांनी करायचा आहे। दीपक दादा जाधव उपसरपंच अलियाबाद यांचा सत्कार या ठिकाणी अध्यक्ष धनाजी चौरे वैभव दादा दोघे करत आहेत। लाला माथुराम पवार वसंत संतराम कांबळे पोलीस पाटील बाबुळा यांना विनंती आहे व्यासपीठाकडे यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे। लाला माथुराम पवार यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे। डोफाले दादांनी स्टार्ट करून द्यायचं आहे। पंचांनी पण तिकडे सुरुवात करायची आहे। वसंत दादा कांबळे पोलीस पाटील बाबुळा यांना विनंती आहे व्यासपीठाकडे यायचं आहे आणि आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे। कुस्त्यांना शुभारंभ होत आहे। कुस्तीपटूंना विनंती आहे छोटे कुस्तीपटू चला मैदानात या, मैदानात यायचं आहे। खाऊ अटक करा। खाऊंवर काही कुस्त्या लावायच्या आहेत, काही रोख स्वरूपात राहतील। पैलवान असतील त्यांनी मैदानात यायचं आहे। नंदभाऊ पवार यांचा सत्कार वैभव दादांनी करायचा आहे। सन्मान्य सकुताई आप्पा साबळे यांचा सुद्धा सत्कार राहिलेला आहे। काल त्यांनी दिवसभर 18 तास या ठिकाणी पंचांची कामगिरी डे नाईट पाहिलेली आहे आणि त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी वैभव दादांनी करायचा आहे। सकुताई साबळे सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे। या ठिकाणी जबरदस्त पैलवान मैदानात आलेला आहे। दीपक दादा काळूराम दादा उपसरपंच यांच्याकडून 501 रुपये विनंती करतो। सोनू दादा वारकू मामा गावित यांचा सत्कार वैभव दादांनी करावा। मी वारकू मामा यांना विनंती करेन आमचा छोटेखानी सत्कार या ठिकाणी आपण स्वीकारायचा आहे। स्वागत करण्याचा योग या ठिकाणी भाग्य निघालेला आहे आणि खऱ्या अर्थाने एक सार्थक झालेला आहे। अतिशय आनंदाचा विनंती करतो त्यांनी सत्कार या ठिकाणी दादाजी शिवनाथ चौधरी युवा आमचे मित्र दादाजी शिवनाथ यांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे। धन्यवाद। शेरूदादा सोनवणे, शेरूदादा वेळू सोनवणे माजी सरपंच आनंद यांना विनंती व्यासपीठाकडे आपण यायचं आहे। सन्मान्य सुरेश दादा आहे युवा ग्रामपंचायत सदस्य आणि कणकार नेतृत्व सन्मान्य सुरेश दादा आहे यांना विनंती आहे त्यांनी आमच्या छोटेखानी सत्कार स्वीकारायचा आहे। सुरेश दादा आहे यांना विनंती आहे त्यांनी आमच्या छोटेखानी सत्कार स्वीकारायचा आहे। अतिशय युवा झुंजारू नेतृत्व या ठिकाणी आणि आमचे मित्र सुरेश दादा यांचा सत्कार वैभव दादा हे करत आहेत। खूप जाड ग्रामपंचायतीचे उपसरपंच रमेश दादा आहे यांना विनंती आहे त्यांनी आमचा छोटेखानी सत्कार स्वीकारायचा। रमेश दादा गावाचे मान्य माजी सरपंच तथा माजी सैनिक बाळूसोनू गायकवाड यांना विनंती आहे त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे। सन्मान्य बाळूसोनू गायकवाड माजी सरपंच अलियाबाद तथा माजी सैनिक तथा रमेशचे सेवानिवृत्त अधिकारी सन्मान्य बाळू गायकवाड यांना विनंती आहे त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे।
ग्राउंडच्या मध्ये कोणी जायचं नाही. आपण स्वतःहून शिस्त पाळा. कोणाचा अपमान करण्याचा आमचा हेतू नसतो, परंतु आपणही नियम तोडण्याचा कोणी प्रयत्न करू नका प्लीज. दादा या ठिकाणी प्रयत्न आहे. कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं रोज पारितोषिक दिलेला आहे. त्याचे स्वागत यशवंत तालुक सटाणा या ठिकाणी कॅमेरा प्लीज बॅक या ठिकाणी आलेले आहे आणि गुच्छ देऊन त्यांचा नाव काय कार्तिक चव्हाण आणि खरोखर या ठिकाणी तिथे स्वागत करायचं आहे. अतिशय आपल्या दुर्गम भागात आलेली या ठिकाणी पाटील पैलवान इयत्ता चौथी वयोगटात आहे आणि त्यांचा सन्मान सरपंच ताई करत आहे. शंभवी गणेश पाटील यांचा सत्कार सन्मान्य सरपंच रेखाताई हे करत आहे. यशवंत इकडे यशवंत या ठिकाणी गंगाराम दादा आणि त्यांनी वेळ दिली आहे त्यांचं मनापासून स्वागत करतो. या ठिकाणी व्यासपीठावर जास्तीत जास्त गर्दी होणार आहे याची दक्षता आपण घ्यायची आहे. आपल्याला या ठिकाणी जबरदस्त उद्योग आहे. स्वागत झालेलं आहे. तुम्ही या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहात आणि नक्कीच या ठिकाणी कुस्त्यांचे दंगल आहेत. या ठिकाणी ग्रामपंचायतीचे सन्मान्य सदस्य
रामदास सॉरी सुभाष रामदास शिंदे यांचा सत्कार या ठिकाणी सकुता यांनी करायचा आहे। मी सुभाष दादांना विनंती करेल त्यांनी छोटेखाली सत्कार स्वीकारण्यासाठी इकडे येतो। सुभाष दादा शिंदे चला इकडे येतो। गंगाराम दादा गांगोटे यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। माजी सरपंच बिस्केट केदारनाथ शिंदे कुस्तीसाठी प्रसिद्ध आहे। माजी सरपंच मुरलीधर गांगुडे यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। माजी सरपंच आनंदे त्यांचे हार्दिक स्वागत करतो। ग्रामपंचायतीचे त्यांनी तिकडे राहायचं आहे। कॅचअप मोजक्या चांगल्या उपस्थित आहे, त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय। बघांना विनंती आहे आपला सन्मान स्वीकारायचा आहे। बघा त्यांना विनंती आहे व्यासपीठाकडे यायचं आहे। या ठिकाणी साई माजी सरपंच सुरेश दादा गायकवाड उपस्थित आहे, त्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे। धन्यवाद संजय दादा या ठिकाणी सुरेश दादांचं स्वागत होत आहे। माजी सरपंच व्यापाराचा व्यवसाय आहे। त्यांनी व्यवसाय त्यांचा सन्मान करावा शकतो। मी त्यांना विनंती करतो त्यांनी हा सन्मान करायचा आहे। या ठिकाणी रोज स्वरूपात काही कुस्ती आहेत, सर्वांना विनंती आहे जे पुढे जात आहे त्या पद्धतीने आपण आपले नाव गाव आणि मोबाईल नंबर नोंदवायचा आहे। या संपूर्ण कार्यक्रमासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अलिबाग यांच्यातर्फे 9,001 रोज आपल्या ठिकाणी सन्मान काळ वाढू शकतो।
त्यांनी या संपूर्ण कार्यक्रमासाठी 2100 रुपये दिलेले आहेत. 100 रुपये कैलास मैदान साई कॉम्प्युटर यांनी दिलेले आहेत आणि त्याच्या हेतू सन्मान या ठिकाणी होत आहे. माझ्याकडे 2 आहे. कोणाचा असेल तर माझ्याकडे घेऊन जायचं आहे. त्यांचा मोबाईल नंबर आहे. रामचंद्र मैदान सामाजिक कार्यकर्ते मंगलदीप हॉमसेट अँड जेजो धन्यवाद. शिवाजी सावंत किराणा दुकान आपला वयोगट आपल्या मापाचा पैलवान पाहून या ठिकाणी कुस्त्या खेळायच्या आहेत. रोख स्वरूपाच्या कुस्त्या सुरू झालेल्या आहेत. पैलवानांना विनंती आहे या ठिकाणी की आपण त्या पद्धतीने मैदानात यायचं आहे. मैदान गाजवायचं आहे. आपले डाव दाखवायचे आहेत. आपले डावपेच या ठिकाणी आपण मैदानात दाखवणार अशी मला या ठिकाणी खात्री आहे. सन्मान्य मी त्यांना विनंती करेन त्यांचे सत्कार या ठिकाणी दावेबाबत यांनी करायचं आहे. सोनीदादा यांना विनंती आहे. सोनूदादा यांची ट्रॉफी आहे. काल आम्ही कार्यक्रमात तुमची खूप वाट बघितली परंतु आम्हाला खात्री होती. 101 रुपयाची कुस्ती श्यामबाई गणेश पाटील यशवंत यांचे पैलवान श्यामबाई दिदीचे या ठिकाणी कुस्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. यशवंत कुस्तीपटू पैलवान या ठिकाणी जबरदस्त डाव होता. मंडळातर्फे मनापासून स्वागत करतो. हार्दिक स्वागत करतो. आपले मुख्य पंच सुनीकाका भाऊकाका आणि गणपतदादा बर्डे छत्रदादा पवार या ठिकाणी आहेत. मैदानात आपण मुख्य पंच नेमलेले आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या
संपर्क नंबर घ्या. चालू खूप धन्यवाद दादा. इथे यायचं आहे, आमच्याशी ओळख करून घ्यायचं आहे. हा पैलवान आलेला आहे, त्याचे मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. वेलकम दादा, वेलकम. संग्राम यशवंत तालीमचा हा एक कृपया गेट जवळ जास्त गर्दी करू नका, जेणेकरून पैलवानांना मध्ये जाणे. या ठिकाणी स्वागत होत आहे. त्यांनी या ठिकाणी आपल्यासाठी अतिथी आहे, त्याचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत होत आहे. धन्यवाद. या ठिकाणी आता रोख स्वरूपात सध्या लागत आहेत. 200च्या पुस्तक चालू आहेत आणि आता 300च्या पुस्तक सुद्धा या ठिकाणी लागतील. पाकिट या ठिकाणी दिलेले आहेत. रोख स्वरूपाचे पुस्तक आपल्याला जवळ 4 वाजेपर्यंत पुस्तकाचा प्रोग्राम पूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जे आयोजन असतं पूर्ण धन्यवाद. तुमचा असेच आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या. तुमचे आशीर्वाद, तुमची प्रेरणा या ठिकाणी आम्हाला काम करण्यास प्रोत्साहन देते आणि म्हणून आम्ही या ठिकाणी वेगवेगळे विशिष्ट आयोजन करतो. आणि या खेळात डाव टाकणे, झपट असणे आणि झटपट निर्णय घेण्याची क्षमता असणे महत्वाचे असते. हा नुसता खेळ नाही, तर याच्यात डाव टाकणे, सफलता असणे आणि झटपट निर्णय घेण्याची क्षमता असणे खूप महत्वाचे असते. कुस्ती एक मार्शल आर्ट आणि लढाऊ खेळ आहे. कुस्तीची थोडक्यात मी माहिती सांगतो आहे. हा मर्दानी खेळ आहे. मैदानी आणि मर्दानी या ठिकाणी सन्माननीय मालक भरतजी चौधरी यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचं श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो.
मित्रांनो हा मर्दानी खेळ या ठिकाणी जबरदस्त काय होता आणि या ठिकाणी कंठीदाराने पाहिलं अतिशय लहान दोन पैलवान या ठिकाणी डाव टाकत होते. खूप खूप अभिनंदन. दोन मोठे पैलवान त्यांच्या अंगावरून कसे गेले हे मला काही क्षणात समजलं सुद्धा नाही. वा 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 कंठीदार या ठिकाणी दोघं पैलवानांना मला वाटतं 500च्या पुस्तक या ठिकाणी काही क्षणात लागतील. 4 वाजेपर्यंत पुस्तक या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायचं आहे. त्या दिशेने पंचांनी आखणी करायचं आहे. परिमाणाने सुद्धा त्या पद्धतीने आपले दावे टाकायचे आहेत. कारण काल संपूर्ण 18 तासाचा प्रोग्राम आणि हा पुन्हा आजचा हा 5 तासाचा प्रोग्राम कम्प्लीट 23 घंट्याचा प्रोग्राम या ठिकाणी आयोजन आहे. आणि संपूर्ण शिवमय महाकला क्रीडा सांस्कृतिक मंडळ त्या दिशेने या ठिकाणी वेगाने आपण पुढे जात असताना मर्यादा आणि काम करण्याची क्षमता याचे आपल्याला भान ठेवावं लागणार आहे. आणि म्हणून अतिशय कुठलेच करून कामकाज चालू आहे. यांनी 2 कुस्त्यांसाठी 1001 रुपयाचं रोख इनाम दिलेलं आहे. त्यांच्यासाठी खूप शुभेच्छा. दोस्त कार्यक्रमात असतानाही त्यांनी अतिशय रात्री सुद्धा संपूर्ण वेळ दिला आहे. त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. संपूर्ण आलियाबाद गाव तुमचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतं. धन्यवाद. सगळ्यांना सांगायचं वाटतं या ठिकाणी लहान पोरांना या सरांनी 100 रुपये बक्षीस दिलं. त्याचा अर्थ काय? त्यांचं मनोबल मोठं व्हावं आणि क्रीडा मोठी व्हावी सरांनी त्यांना 100 रुपये दिले असते. त्याचा अर्थ समजा या ठिकाणी बोलणारच आहेत. पण तरी भविष्य वाटतं म्हणून बोलावं लागलं. भविष्य वाटतं म्हणून बोलावं लागलं. आनंद व्हावा. एका गावाची कीर्ती नव्हे पूर्ण परिसराची कीर्ती अशीच पुन्हा शिवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतोय. आणि पुन्हा आपण खेळण्यामध्ये व्हावा आणि सगळा आनंदित राहावा. आणि पुढच्या बोलायला बरोबर नाही घेतो. सर्वांना खूप खूप धन्यवाद. आपण एक आमचे मार्गदर्शक आहात. उत्कृष्ट सन्मान्य ज्येष्ठ मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. कुस्तीचा आखाडा पूर्ण त्या ठिकाणी भरलेला आहे. सर्व बाजूने या ठिकाणी कुस्ती पैलवान आलेला आहेत. वेगवेगळे आखाड्याचे पैलवान आलेले आहेत. शिवमय महाकला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे पदाधिकारी यांना विनंती आहे. या ठिकाणी खास व्यवस्थापन केलेले आहे. पैलवानांना विनंती आहे. आता या ठिकाणी रोज स्वरूपाच्या कुस्त्या सुरू झालेल्या आहेत आणि पुढच्या 1 ते 1.5 तासामध्ये आपण कुस्तीचं संपूर्ण या ठिकाणी वेगवेगळे डाव आपल्याला पाहायला मिळतील. आता सन्मान्य आपल्या गावाचे युवा नेतृत्व निलेश दादा सूर्यवंशी यांचे आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करेल की त्यांनी आमचा छोटेखानी सत्कार स्वीकारायचा आहे. त्याचा श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन काळूबाबत त्यांचं स्वागत करतील. निलेश दादांना विनंती आहे त्यांनी आमचा छोटेखानी सत्कार या ठिकाणी स्वीकारायचा आहे. व्यासपीठावर निलेश दादांनी यायचं आहे आणि आमचा छोटेखानी सत्कार स्वीकारायचा. तू म्हटलं का शिसपाडा या ठिकाणाहून 20 पैलवान आलेले आहेत. यशवंत तालीम सटाणा
तालीमचे वस्ताद 2 मुले आलेले आहेत। वामन पैलवान यांचे 5 मुले या ठिकाणी आलेले आहेत। अंतापूर या ठिकाणाहून 15 पैलवान या कुस्तीच्या आखाड्यासाठी आलेले आहेत। मुंबई या ठिकाणाहून 15 पैलवान या ठिकाणी कुस्तीसाठी आलेले आहेत। अंबासर या ठिकाणाहून 10 पैलवान आलेले आहेत। माळवाडा या ठिकाणाहून 15 पैलवान या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद। सन्माननीय रावण साम्राज्य ग्रुपचे संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे। खास करून आमचे क्या कमाल का डाव था यार, बहुत बहुत शुक्रिया संदीप दादा गांगुर्डे आणि त्यांची पूर्ण टीम रावण साम्राज्य ग्रुप अलियाबाद सापापाडा या ठिकाणी उपस्थित आहेत। मी विनंती करेल काळू दादांना की त्यांनी रावण साम्राज्य ग्रुपचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। श्री दल्लाल चौरे यांचं स्वागत काळू दागुले करतील। मी दल्लाल चौरे यांना विनंती करेल त्यांनी या ठिकाणी ठिकाणी सत्कार स्वीकारायचा आहे। उत्तर महाराष्ट्र दादा आपण सन्मानात उभं राहायचं आहे। माझी विनंती आहे मान्यवरांना या ठिकाणी आशा पैलवान जे आपल्या बाजार तालुक्याचं नाव रोशन करतात आणि खऱ्या अर्थाने धन्यवाद, खूप खूप अभिनंदन। लवकरच रिअल कुस्त्या लागतील। वा 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 डबवाले दादा, वा खूप सुंदर, वा 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 अतिशय जबरदस्त या संपूर्ण परिसर। समोरची कुस्तीचे डाव जबरदस्त आहे ना, त्या समोरच्या कुस्तीचे पंच आहेत सोनू काका या ठिकाणी। बाळू काकाने विनंती आहे, समोरची अजून एक कुस्ती आहे या ठिकाणी। सन्मान होत आहे। सखुताई साबळे यांचा ट्रॉफी देऊन सन्मान करतील जनाधिकारी। सखुताई या सुद्धा एक उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि ठिकाणी आहेत। त्यांच्याकडून 501 रुपये या संपूर्ण कार्यासाठी आलेले आहेत
आणि त्याचा सत्कार करतील अरुण चौधरी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी फोटोग्राफर इकडे यांनी यायचं आहे या ठिकाणी वसंत दादांबरोबर धन्यवाद. या ठिकाणी वसंत दादांना या ठिकाणी खुर्ची द्यायची आहे त्यांच्या पायाचा प्रॉब्लेम आणि वसंतला खुर्ची द्यायला या ठिकाणी सटाणा तालुक्याचे पैलवान आता मोठ्या कुस्त्यांना सुरुवात होत आहे. मोठ्या पैलवानांनी यायचं आहे. या ठिकाणी आपला हा कुस्तीचा आखाडा छोटा जरी असला परंतु आपण या ठिकाणी एक 30 ते 40 कुस्त्या लावण्याचा प्रयत्न आहे. ते रोख स्वरूपात आहे. या ठिकाणी 500 रुपयाचा रोख कुस्त्या या ठिकाणी चालू आहे आणि मला वाटतं यानंतर मोठ्या पैलवानाने मैदानाकडे जायचं आहे. शेवटची कुस्ती 5,001 रुपयाची येत आहे. आपण वेळ निघत आहे. पैलवान मैदानाकडे येत आहेत. पैलवानाने त्यांचे डाव दाखवायचे आहेत. सन्मान्य गणपत पवार माजी उपसरपंच बाबूराव यांच्या आगमन झालेलं आहे. मी विनंती करेल गणपत दादांना त्यांनी आमचा या ठिकाणी छोटं आणि सत्कार स्वीकारायचा आहे. इकडूनच जा गणपत दादा या इकडून. सत्कार स्वीकारल्याबद्दल मनापासून धन्यवाद. गणपत उपसरपंच माजी उपसरपंच बाबूराव ग्रामपंचायत याचं स्वागत या ठिकाणी ट्रॉफी देऊन त्यांचं काही बघण्याची करायचं आहे. धन्यवाद. सन्मान्य पोलीस पाटील आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी गणपत दादांना ट्रॉफी देऊन सन्मान करायचा आहे. या ठिकाणी चिंचपाडा अजय चिंचपाडा यांचे वोट मेंबर्स कमिंग इन दिस स्टेडियम आणि ते सुद्धा आपले डाव या ठिकाणी दाखवतील. चिंचपाडा सातपूर तालुक्यातील चिंचपाडा हा कुस्तीचा एक मार्गदर्शक साधायचा आहे. कुस्त्या या ठिकाणी आपलं नाव पुकारून आम्ही लावणार आहोत. परस्पर त्या ठिकाणी कोणी जायचे नाही. नियमाचे उल्लंघन होईल. आमचा कोणाचा प्रामाणिक हेतू नसतो की आपल्या या ठिकाणी आपल्याबद्दल वेगळे शब्द
खाली डाव निघालेला आहे. मला वाटतं समोर पैलवान आहे. समोर पैलवान आहे त्याच्याबरोबर कुस्ती कोणाला घ्यायचं जायचं आहे. लहान मुलांच्या मध्ये आता तुमचा टाइम संपलेला आहे. आता मोठे पैलवान कुस्ती घेते. लहान पैलवान साडेसहा मिनिटं व्हायला 6:30. आपल्याकडे जे पैलवान आलेले आहेत त्यांनी बसून आता मैदानात उतरायचे आहे. सन्मान्य शबलाल दादा शिंदे उपस्थित आहे. त्यांचे हार्दिक स्वागत करतो. त्यांचं पुस्तकाचे देऊन कालबाबुलाने स्वागत करायचं. शबलाल शिंदे शिवराज दादा शिंदे यांचे या ठिकाणी व्यासपीठावर करायचे.
आहे परंतु तेवढीच पैलवान आहे. वा एक प्रकार थोडी माती टाकली खर्चाने तरी चालेल. थोडीशी माती टाका म्हणजे दोघं पैलवानांची पकड चांगली असेल. या ठिकाणी बागों में मालिका बर्तन में खालिका और कानों में बालिका होठों पर लालिका और ससुराल में सालिका. कार्यक्रम में तालिका बड़ाई महत्व है. यहाँ पे जितने भी प्रेक्षक हैं जोरदार तालियों से म्हणून आपण या ठिकाणी येऊन आनंद घेत असताना या ठिकाणी खरोखरच कुस्तीचा हा आखाडा आहे. मालिक गणेश बापू गडकरी उपस्थित आहे. त्याचे हार्दिक स्वागत करतो. आपले सेवा केंद्र हरियाणात आपले सेवा केंद्र योगदान दिलेलं आहे. सर्वांचं मनापासून स्वागत. या ठिकाणी कुस्तीचा आखाडा या ठिकाणी रंगलेला आहे आणि ही कुस्ती आपण बघत आहोत. कोणत्या डावमध्ये त्याचा निकाल लागेल या ठिकाणी पैलवान आहेत आणि आशिष पैलवान निकाली डाव खूप महत्वपूर्ण असा डाव या ठिकाणी चाराच्या बुद्धीने खेळायचा असतो. वा सुंदर.
या ठिकाणी भारतात कुस्तींना मुलंच नाही तर मुले सुद्धा मागे नाहीत
आणि या ठिकाणी सटाणा तालीमचे दिदी या ठिकाणी आता आपल्या समोर कुस्ती या ठिकाणी पहिलवानाला त्याच्या थोडीसं पहिलवान पाहिजे. कोणी कोणाला लावण्याचा प्रयत्न करू नका. एक मुलगा आलो तिच्या हिशोबाने ठेवा. आपण बघायला आलो तर तिचे डाव पण पहा. हे एक मुलगी मुलगी आहे. अतिशय इयत्ता तिसरीची मुलगी आहे. इयत्ता तिसरीची मुलगी आहे. आपण भान ठेवा. इयत्ता तिसरीची मुलगी आहे. पैलवानच्या मापाचं पाहिजे. मुलगी आहे की आयकॉन आहे. एकच कुस्ती आपण लावणार आहे. लावणार आहे. जाऊन बघायचं आहे एक मुलगी काय करू शकते. ती मैदानात येते. मैदानात येण्यासाठी हिंमत लागते, धैर्य लागते, तेवढं शक्ती लागते. त्या पद्धतीचा सराव करतात. आता शेवटचे 3 नंबरच्या कुस्त्या या ठिकाणी लागतील. 1001 रुपयाच्या कुस्त्या या ठिकाणी 5 कुस्त्या होतील. त्यानंतर मापात आहेत आणि त्याच्यामुळे सगळ्या मैदानांचे नाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सुंदर असा या कुस्तीचा आखाडा या ठिकाणी आहे. प्रेक्षक लांबून आलेले आहेत आणि जमवाले दादा वा सुंदर आणि फोटो व्हिडिओ शूटिंग मंडळी फोटो शूट आणि आमच्या सौजन्याने या ठिकाणी फोटो शूटिंग चालू आहे आणि कुस्तीचे दादा सोबत एक पैलवान आहे.
इनके साथ कौन पंगा लेगा देखने वाली बात है। पंगा लो वाह, दोनों पहलवान पलक झपकते यहाँ पे। वाह 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 वाह, क्या कमाल का यहाँ पे नाचने की कोशिश की, लेकिन निकल नहीं सकते। दृश्य या कॅमेऱ्यामध्ये कैद होत आहेत आणि दोघं खुशा या ठिकाणी बुजला एकाने डाव या ठिकाणी टाकण्याचा पैलवानाचा प्रयत्न आहे आणि वा 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 सुंदर।
आज अतिशय जबरदस्त सराव करून आलेले पैलवान मला दिसले. त्यांचा डाव हा निकाली डाव होता. फ्रीस्टाईल कुस्तीतला निकाली डाव. काही क्षणात त्यांनी कुस्त्यांनी या ठिकाणी निकाल लावलेला आहे आणि खरोखरच निकाली डावाकडे जास्त लक्ष देण्याचा कल आहे. अतिशय सुंदर असा दोघं पैलवानाचा या ठिकाणी मैदानात लावलेले आहेत. 2 कुस्त्या चालू आहेत. 3री कुस्ती या ठिकाणी वैभव दादा यांच्या उपस्थितीत लागत आहे. दोघे पैलवान या ठिकाणी तगडे पैलवान आहेत आणि शेवटच्या क्षणात आहोत आपण आणि शेवटच्या कुस्त्या अतिशय रोमॅन्टिक आणि रोचक कुस्त्या आहेत. निकाल कुठून लागून सांगता येत नाही परंतु पैलवान अतिशय सुंदर असे डाव टाकत आहेत. या पुस्तकाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्मान्य डॉक्टर चौधरी सरपंच जिंके तथा मालवणी गावचे सरपंच गौरीदादा साक्षात गौरीदादा हे उपस्थित आहेत. त्यांचे कुस्ती गलेवादी कशी कुस्ती आणि हा निकाली डाव करण्याचा प्रयत्न होता परत झपकते यहाँ पे मदद में लेकिन यहाँ पे कोशिश जरूर कर रहे हैं दोनों पहलवान तगड़े पहलवान है. पहलवान उसे कहते हैं निकाली पहल पहलवान सुंदर कुस्त्या अंतिम टप्प्यात आहेत आणि पहिल्या कुस्ती या ठिकाणी काही क्षणात आपल्या समोर येईल. तत्पूर्वी या ठिकाणी आलेल्या सर्व प्रेक्षकांचा खेळाडूंचा खास करून योग्य तालीमाचे त्यांचे प्रशिक्षक आहेत लहान लहान खेळाडू आहेत या सर्वांचं या ठिकाणी आल्याबाद नगरू आपले स्वागत करतो. कुस्त्या मापात आहेत. अतिशय रोचक कुस्त्या आहेत. सगळ्या कुस्त्यांचे निकाल लागत आहेत. ही आनंदाची बाब आहे. कोणतीही कुस्ती अनिर्णित राहिलेली नाही आणि या ठिकाणी निकाली डावशिवाय कुस्तीचा निकाल या ठिकाणी होणार नाही याची नोंद असावी. अतिशय
मनापासून धन्यवाद. नागपूर अंबासन तालुका सटाणा जिल्हा नागपूर. दादा या ठिकाणी पैलवान सगळे पैलवान आलेले आहेत. बघूया विशेष प्रेम आहे आणि म्हणून असे प्रेक्षक मध्ये येतात उत्साहित होतात. परंतु त्यांना आम्हाला पुस्तक दिसत नाही. बाकीचे आता कुस्ती लागली ते दोन पैलवानांनी स्टँडिंग घ्यायचं आहे. दोन पुस्तकांनी स्टँडिंग घ्यायचं आहे. बाकीच्यांनी थोडंसं बसून घ्यायचं. वैभव दादा एक कुस्तीच्या मध्ये जाता येतं. दादा नांदे दादा तुम्हाला विनंती आहे. आपल्याला विनंती आहे.
कलाकेचा सांस्कृतिक मंडळ आणि यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. अतिशय काही क्षणात त्यांनी डाव मारला. वा चला तेलवान लगलो हे महिनाबाद आपल्या आखाड्याचं नाव रोशन करण्यासाठी दोघं पैलवान मैदानात आलेले आहेत. दीपक दादा आणि दोघं पैलवानांमध्ये सुंदर कुस्ती निकाली कुस्ती या ठिकाणी लागल्याशिवाय कोणताही पारितोषिक द्यायचं नाही. ही बाबून ते बिलकुल द्यायचं नाही. निकाली डाव या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. प्रेक्षक एवढे लांबून आलेले आहेत, उन्हातानात आलेले आहेत. सावलीची व्यवस्था होती परंतु आता सूरज ढल रहे, थोड़ी रोशनी कम हो रही है. शाम की तरफ जा रहे हैं. अभी फाइनल कुश्ती थोड़ी देर में चालू हो सकते. बहुत बहुत धन्यवाद. वाह वाह निकाली डाव का वाशीचा पैलवान या ठिकाणी कुस्ती जिंकलेले आहे. वाशीचा पैलवान अतिशय जबरदस्त पैलवान आहे. वाशीकर ते नाव रोशन करण्याचे काम या ठिकाणी अनेक पैलवान या ठिकाणी करत आहेत. हा खेळाडू नसतो तर तो गावाचा प्रतिनिधी करतो, त्या तालुक्याचा प्रतिनिधी करतो, त्या जिल्ह्याचा प्रतिनिधी करतो, संपूर्ण राज्याचा प्रतिनिधी करतो. यांचं आगमन झालेलं आहे. मी भार्गव दादांना विनंती करेल की त्यांच्या स्टेजवर यायचं आहे. त्यांचं या ठिकाणी सन्मान करणार आहोत. सांस्कृतिक मंडळाचे मनापासून स्वागत करतो. खूप खूप धन्यवाद. अतिशय व्यस्त कार्यक्रम आहे. 2-3 दिवसापासून संपूर्ण तालुक्यात बंदोबस्तीचं काम आणि सकाळीच आम्हाला मेसेज भार्गव दादांचा मिळाला की कुस्त्यांच्या कार्यक्रमासाठी मी 100% येणार आहे. त्यांचं या ठिकाणी शिवमहिमा कलाकेच्या सांस्कृतिक मंडळाचे सन्माननीय सचिव वैभव दादा गायकवाड यांना विनंती करेल की बराजी चौरे अध्यक्ष यांना विनंती करेल भार्गव दादांच्या या ठिकाणी सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन त्याचं या ठिकाणी सन्मान होत आहे. जसवाले दादा पंच या ठिकाणी आहे. सन्मान होत आहे या ठिकाणी आखाड्यात. समोरची कुस्ती वरती लागलेला आहे. निकाल त्याचा अजून लागून नाही राहिला परंतु कुस्ती जबरदस्त आहे, सुंदर आहे. या ठिकाणी पैलवान मैदानात आहे. सगळे कुस्ते चालू आहेत मित्रांनो. या ठिकाणी ठेवायचे आहे. दादांकडे आपण पूर्ण करूया. दादा वैभ दा 20 मिनिट व्हायला 20 मिनिट. मी भार्गव दादांना विनंती करेल ही कुस्ती आहे. या कुस्तीचा आपण सन्मान्य आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी गोटे जगताप पोलीस पाटील अलियाबाद यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडत असताना काल
संपूर्ण दिवसभर या ठिकाणी आणि रात्री 1 वाजेपर्यंत पूर्ण ग्राउंड भरलेला होता दादा आणि सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय शांततेत पार पडलेला आहे. नाची राय ना माझी लिव नाची राय ना मग माझी लिव सुंदर 2001 रुपयाची रोकड इनामसाठी खुर्ची आहे. जवाना पैलवान आणि अंबासनच्या दीपक पैलवान दादा त्याचं नाव काय आहे? मला वाटतं दोघं दीपक आहेत आणि दीपकांनी या ठिकाणी दीपक पैलवान अंबासन जबरदस्त या ठिकाणी डाव टाकला आहे. दीपाने डाव टाकलेला होता. उत्तर महाराष्ट्र केसरी विजेता आता फायनल कुस्तीकडे आपल्याला जर खाण्याची माहिती नसेल तर खाऊ नका. तुला सुचलं नाही 2 जणांनी माझं लक्ष माझ्याकडे आम्ही सांगत असतो त्यांचं
दादा हे एक कुस्ती चांगली लावा ही एक कुस्ती चांगली कचरे दादा वाह समोरची कुस्ती का छोटे उस्ताद यहाँ पे अपना दमकम दिखा रहे हैं मला वाटतं लाल लंगोटला पैलवान त्यामध्ये आणि मला वाटतं वाकीची स्पर्धा वाकीची स्पर्धाने आज जबरदस्त या ठिकाणी मचवलेला आहे या ठिकाणी सुंदर असा देवाना आणि वाकी कारण त्यांचा वय आणि त्यांचा अनुभव लक्षात घेतला दिवसभर उभं राहून कुस्त्यांचे नियोजन हे करत असताना वाखडण्याचे त्यांचा हा वापरूया प्रयत्न करत आहोत पंधराशे वर्षाचा इतिहास असलेला कुस्तींचा आखाडा आणि कुस्तींचे डाव संपूर्ण भारतात नव्हे तर संपूर्ण जगात कुस्ती हा खेळ मैदानी खेळ फ्री स्टाईलने जास्तीत जास्त खेळला जाणारा हा फ्री स्टाईल म्हणजे निकाल जो काट लावेल तो जिंकेल अतिशय
या ठिकाणी अंतिम कुस्तीचा या ठिकाणी आता लागलेला आहे आणि दीपक पैलवान आणि उदय महाराष्ट्र विजेता पैलवान विठ्ठल पवार हे दोघांमध्ये अंबाकर आले अंतिम कुस्तीचा हा आणि संपूर्ण कार्यक्रमामध्ये आर्थिक मदत केलेली आहे ज्यांनी मनापासून मदत केलेली आहे त्या सर्वांचं या ठिकाणी अलियाबाद ग्रामपंचायत अलियाबाद वासीय महिला क्रीडा सांस्कृतिक मंडळ मनापासून खूप खूप धन्यवाद. कार्यक्रमासाठी आपल्या सर्व विभागाचे प्रमुख विशेष करून गावखेडा ग्रामीण पोलीस क्षेत्राचे सर्व अधिकारी पदाधिकारी त्यांचे पूर्ण स्टाफ 3 दिवसापासून आपल्याला विशेष सहकार्य वा जबरदस्त अतिशय रोचक असा सामना आणि या ठिकाणी दीपक पैलवान या ठिकाणी डाव भरलेला आहे आणि अंतिम कुस्तीचा निकाल लागलेला आहे. दीपक पैलवान अंबासाहेब याला अंतिम कुस्तीचा डाव जिंकलेला आहे. चौरे बाजू धन्यवाद. या ठिकाणी दीपक पैलवान अंबासाहेब यांना 5,000 शिवमहिमा कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे अलियाबादचे